नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी सायन्स यातील चॅप्टर नंबर 4 करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या चॅप्टरच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असते ते माहीत आहे. आपल्या घरामध्ये जो लाईट लागतो, पंखा चालतो, टीव्ही दिसतो, हे सगळे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस कशावरती चालतात? इलेक्ट्रिसिटीवरती चालतात. आणि यामध्ये तुम्हाला ॲटम म्हणजे काय हे सुद्धा माहीत आहे. आता ॲटम आपण यापूर्वीच्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहे. तर ॲटम म्हणजे काय असतो? तर पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. तर आणि ते काय असतं? सेम अमाऊंटमध्ये त्या ॲटममध्ये प्रेझेंट असतात. मग ॲटमची डेफिनेशन आपण काय म्हणू शकतो? अँड ॲटम हॅज सेम नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. आता आपल्याला ही जे एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये हे ॲटम्स जे आहेत ते आपल्याला प्रेझेंट असले तरी ते काय असतात? ते आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आपण ती इलेक्ट्रिसिटी म्हणजे किंवा ते चार्ज करत नाही त्याला, तोपर्यंत आपल्याला ते पार्टिकल्स त्यामध्ये आहेत हे दिसत नाहीत, पण ते त्या ऑब्जेक्टच्या अवतीभोवती असतात. आता ऑब्जेक्ट चार्ज कसा होतो किंवा स्टॅटिक आणि मूव्हिंग चार्जेस म्हणजे काय? आता मूव्हिंग चार्जेस जे असतात ते एकमेकांकडे ट्रान्सफर केले जातात त्या ऑब्जेक्टकडनं. आणि निगेटिव्हली चार्ज असतात मूव्हिंग चार्जेस हे जे आहेत ते निगेटिव्हली चार्ज असतात आणि त्याला काय म्हणतात? मूव्हिंग निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आर द इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच इलेक्ट्रॉनची डेफिनेशन तुम्ही काय म्हणू शकता? मूव्हिंग निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आर द इलेक्ट्रॉन्स. ही झाली इलेक्ट्रॉन्सची व्याख्या. आता हे निगेटिव्हली चार्ज जे असतात इलेक्ट्रॉन ते आपण फ्लो करू शकतो का? इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कशी आहे? म्हणजे पाण्यासारखी ती आहे का? की म्हणजे जसं पाणी वरच्या दिशेने खालच्या दिशेला जातं, म्हणजे जास्तकडून कमीकडे जातं, तसं इलेक्ट्रिसिटीमध्ये पण आहे का? हे सगळं आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आता तुम्ही फोर्स ह्या आधीच्या लेसनमध्ये बघितलेलं आहे की जोपर्यंत स्टेशनरी ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती चालू होत नाही. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटीचं पण आहे का हे आपल्याला बघायचं आहे. आणि इलेक्ट्रिसिटीचा करंट जो आहे, म्हणजे करंट म्हणजे काय? की ती चालू कधी होते? की जेव्हा त्या एखाद्या कंडक्टरमध्ये आपण तिला जोपर्यंत फ्लो करत नाही, तिला ऑन करत नाही, तोपर्यंत ती चालू होत नाही. आता करंट इलेक्ट्रिसिटी हा पहिला टॉपिक आपण यामधला बघणार आहोत. आता करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? त्या घरामध्ये बघा, आत्ताच मी मगाशी तुम्हाला जसं उदाहरणं दिली की आपल्या घरामध्ये लाईट असतो, म्हणजे ट्यूबलाईट असतो, बल्ब असतो, फ्रीज असतात, जसे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आहेत, फ्रीज आहे, पंखा आहे किंवा टी व्ही आहे थोडक्यामध्ये. तर यामध्ये आता तुम्हाला ते समजा बंद आहेत, आता समजा टी व्ही तुमच्यासमोर आहे, तो बंद आहे, तो तुम्हाला चालू करायचा. तो तुम्ही चालू कधी होणार आहे? की जेव्हा तुम्ही त्याचा स्विच, त्याच्या प्लगचा जो स्विच आहे तो ऑन कराल तेव्हाच तो टी व्ही चालू होणार आहे. पण त्या वायरमध्ये, त्या टी व्हीच्या वायरमध्ये इलेक्ट्रिसिटी कुठून येणार आहे? तर आपल्या घरामध्ये एक मेन स्विच बोर्ड असतो जिथे सगळ्या वायर्स त्या बोर्डमध्ये असतात आणि तिथे पूर्ण इलेक्ट्रिसिटी असते. आणि तिथला जोपर्यंत आपण बटन ऑन करत नाही तोपर्यंत टी व्हीच्या वायरमध्ये ती इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही आणि त्यामुळे आपला टी व्ही तोपर्यंत चालू होणार नाही. पण जेव्हा आपण ते बटन ऑन करतो तेव्हा ती इलेक्ट्रिसिटी त्या वायरमध्ये फ्लो होतं, टी व्हीच्या म्हणा, पंख्याच्या म्हणा, आणि तेव्हा आपली ती वस्तू ऑन होते. ही झाली करंट इलेक्ट्रिसिटी. मग आता याचे एक्झाम्पल बघा, इलेक्ट्रिक सेल ऑफ रेडिओ, कारची बॅटरी, या सगळ्या काय आहेत? करंट इलेक्ट्रिसिटीचे एक्झाम्पल्स आहेत. आणि हे जे काय आहेत की करंट इलेक्ट्रिसिटी जी असते ती कशामुळे तयार होते? की निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली चार्ज जे पार्टिकल असतात दोन्ही मिळून तिचा जेव्हा फ्लो त्या वस्तूमध्ये म्हणजे ज्या अप्लायन्सेसमध्ये केल्यावरती ती ॲक्टिवेट
होत असते. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय, तर पाण्याचं मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की पाणी हे वरनं खालच्या दिशेला वाहत येत असतं, म्हणजे जास्तकडनं ते कमीकडे येतं. तशीच उष्णता ही सुद्धा कशी असते, जास्त टेम्परेचरकडनं कमी टेम्परेचरकडे जात असते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटीची पण टेंडन्सी हीच असते की हायर लेवलकडनं ती लोअर लेवलकडे जात असते. आता याची जर डेफिनेशन म्हटली इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलची, तर ती अशी आहे की धिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. म्हणजे ती जी लेवल आहे हायकडून लोकडे जाण्याची, त्या डायरेक्शनच्या फ्लोला, म्हणजे तो फ्लो किती आहे त्याच्यावरती त्या इलेक्ट्रिक चार्जेसचा तो फ्लो जो आहे त्याच्यावर त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे उंचावरचा जो वॉटरफॉल असतो किंवा टेम्परेचर डिफरन्स असतं गरम आणि थंड वस्तूंमधलं, तसंच डिफरन्स जे आहे ते पोटेन्शियल त्या 2 पॉईंटमधलं जे आहे त्याला म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे ती जास्त किंवा कमी लेवल. हे झाले याचे एक्सप्लेनेशन्स आणि डेफिनेशन्स. मला त्यांनी एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे. ती ॲक्टिव्हिटी थोडक्यात अशी आहे की जर कॉपर वायर आहे, आता इलेक्ट्रिसिटी फ्लो कशातनं होते, तर इलेक्ट्रिसिटी लाकूड किंवा प्लास्टिक या गोष्टींमधलं फ्लो होत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. त्यासाठी आपल्याला आयर्न लागतं, कॉपर वायर लागते किंवा ॲल्युमिनियम वायर लागते. याच्यातनं इलेक्ट्रिसिटी ही व्यवस्थितपणे फ्लो होत असते. आता याचं एक्झाम्पल म्हटलं तर घरातली जी वायरिंग केलेली असते आपली, ती कशाची असते, कॉपर वायरिंग असते. पण जेव्हा आपले जे मोठे जे खांब टाकलेले असतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्डाने जे खांब टाकलेले असतात, ते कशाचे असतात, ॲल्युमिनियमचे असतात. म्हणजे त्याच्यातनं ॲल्युमिनियमच्या त्या वायरमधनं इलेक्ट्रिसिटी पास होत असते. म्हणजे घरामध्ये आपण ॲल्युमिनियमच्या ताराचं आपलं वायरिंग इलेक्ट्रिसिटीसाठी नसतं. मग आता इथे तुम्हाला एक एक्झाम्पल त्यांनी काय सांगितले की एक कॉपर वायर आहेत आणि त्या एका सर्किटला काय केलेले आहेत, जोडलेले आहेत. आता जोडलेले आहेत पण तिथे काय आहे, एक बल्ब पण लावलेला दिसतोय, पण तो बल्ब चालू होतोय का, तर नाही होते. तो का नाही चालू होते, की जोपर्यंत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आपण इंट्रोड्यूस करत नाही तोपर्यंत तो काय होणार आहे, तो बल्ब लागणार नाही किंवा तो ऑन होणार नाही. मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, एक बल्बसाठी एक छोटीशी एक ड्राय सेल त्यासाठी एक आपल्याला तिथे लावायचा आहे. तो ड्राय सेल लावल्यानंतर तो बल्ब काय होतो, ॲटोमॅटिकली आपल्याला दिसतो की तो चालू झालेला आहे. मग ते इलेक्ट्रॉनिक जे असतात त्या वायरमधनं, म्हणजे त्या सर्किटमध्ये जी कॉपर वायर लावलेली आहे ते काय असतं, त्यातलं पोटेन्शियल डिफरंट आहे 2 एंडमधलं ड्राय सेलच्या. त्याच्यामुळं ते काय होतं, तो बल्ब आपल्याला चालू झालेला दिसतो. आता हे काय आहे, हा जो फ्लो आहे तो काय आहे, निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे सेलच्या तो फ्लो होतो. हा काय असतो, कन्व्हेन्शनल करंट आहे आणि हा कन्व्हेन्शनल करंट कायम ऑपोजिट डिरेक्शननी फ्लो होत असतो, जो हे आपल्याला या एक्झाम्पलमध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर तिथे कुठलाही पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, उपस्थित नाही आहे. जर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जर तिथे प्रेझेंट नाही आहे, तर तो का नाही आहे, तर तिथे करंट नाही आहे, म्हणून पोटेन्शियल डिफरन्स पण तिथे आपल्याला दिसत नाही. मग जसा करंट चालू होतो तसं आपल्याला, म्हणजे त्या करंट म्हणजे त्या सर्किटमध्ये जसा करंट आपण देतो, म्हणजे किंवा जे सेल चालू करतो त्याच्यामुळे काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स पण तिथे कार्य करायला सुरुवात करतो. आता या पोटेन्शियल डिफरन्सचं मेजरमेंट काय आहे, तर SI सिस्टीममध्ये त्याला व्होल्ट VOLT आणि त्याला V या अक्षराने तो दाखवल्या जातो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण असं बघितलेलं आहे की इलेक्ट्रिक करंट हा कधी तयार होतो, तर जे चार्ज पार्टिकल्स असतात तेव्हा ते जेव्हा फ्लो व्हायला लागतात तेव्हा इलेक्ट्रिक करंट हा तयार होतो. हे असं आपण आत्ताच अभ्यासलं. आता इलेक्ट्रिक चार्जेस एका वायर थ्रू जेव्हा
पास होते किंवा ती फ्लो होते तेव्हा 1 सेकंद त्याला काय म्हणतात, युनिट करंट असं म्हणतात. एका सेकंदाला युनिट करंट म्हणतात. आणि SI युनिट काय आहे इलेक्ट्रिक करंटचं, कोलम पर सेकंद ऑर ॲम्पियर. म्हणजेच त्याचं सूत्र इथे काय तयार होतं, 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1 A म्हणजेच 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1 कोलम पर 1 सेकंद इज इक्वल टू C/S. म्हणजेच इलेक्ट्रिक करंट ही काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे स्केलर म्हणजे ती मोजू शकतो आपण, म्हणून तिला काय म्हणतात, स्केलर क्वांटिटी. C/S म्हणजेच C/S म्हणजेच काय, कोलम पर सेकंद. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेतलेली आहे करंट, इलेक्ट्रिसिटी,